हॅलो एव्हरीवन. तर आज मी सीनियर के जी आणि के जीच्या मुलांसाठी हा प्रॅक्टिस पेपर्सचा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यांना फायनल एक्झामसाठी प्रॅक्टिस पेपर दिला आहे. त्याच्यामध्ये हे सम्स दिलेत. तर हे सम मी सॉल्व करून दाखवणार आहेत की जेणेकरून तुम्ही त्याची तशा प्रकारे प्रॅक्टिस घ्या किंवा त्यांना हा व्हिडिओ दाखवा मुलांना आणि त्यांच्याकडनं पेजेस सॉल्व करून घ्या. ओके. तर फर्स्ट तुम्हाला शिकवलेलं म्हणजे मुलांना शिकवलेलंच आहे आणि पहिल्या व्हिडिओत मी हे टाकलेलंच होतं. तरी परत एकदा सांगते, हे ॲबॅकस आहे. ॲबॅकसवर आपण आधी झूम करतो, म्हणजे लेफ्ट हँडने ॲबॅकस होल्ड करतो, राईट हँडनी राईट टू लेफ्ट नेतो, म्हणजे बीट्स अप्पर बीट्स अप आणि लोअर बीट्स डाऊन होतात, म्हणजे झूम होतं. ओके. आता इथे क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण कशा प्रकारे रीड करतो एकदा मी दाखवते. ए नंबर सम बघा. ॲड 6 लेस 6 ॲड 5, म्हणजे जिथे साईन नाही आहे त्याला आपण ॲड म्हणतो. ॲड 6 डॅश आहे म्हणजे मायनस, लेस 6 आणि ॲड 5. तर आता हे ॲबॅकसवर करायचं आहे. मुलांना शिकवलं आहे, बऱ्यापैकी येतं आहे सगळ्यांना, तरीसुद्धा ज्यांना नसेल येत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता हे बघा, इथे 5 पॉईंट आहेत टोटल. हा जो 3 नंबरचा पॉईंट आहे, 1 2 3 नंबरचा व्हाईट पॉईंट आहे, इथे आपण सम्स करणार आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ओके. ए नंबर सम बघा. ॲड 6. राईट हँडमध्ये ही 3 फिंगर्समध्ये पेन्सिल, ही 2 फिंगर्स ओपन ठेवायचे आणि 6 घ्यायचे. अप्पर बीट 5 असतो, हे तुम्हाला माहितीच असेल. ओके. मग आधी 5 घ्यायचा आणि 1 6 झाले. ॲड 6 लेस 6 म्हणजे 6 कट करायचे. मग 5 अँड 1 6 कट. देन ॲड 5 म्हणजे अप्पर बीट 5 घ्यायचा परत. आन्सर इज 5. मग या फर्स्ट बॉक्समध्ये आन्सर लिहायचं आहे. जर चुकलंच तर याच्यावर डॅश करून खाली लिहायचं, म्हणून 2 बॉक्स दिलेले असतात. नेक्स्ट सम करताना अप्पर बीट अप करायचं, म्हणजे सगळे बीट्स आपापल्या जागेवर न्यायचे. आता बी नंबर सम बघा. ॲड 4. लोअर बीट्स तुम्हाला माहिती आहे, 1 1 व्हॅल्यू आहे त्याची. ओके. म्हणजे हे 1 2 3 4 बीट्स घेतले आपण. लेस 1 म्हणजे 1 बीट कट केला. देन ॲड 5 बीट्स घेतला. आन्सर इज 5 6 7 8 आन्सर आलं. आता नेक्स्ट सम बघा. मी इथेच फक्त झूम केलं, म्हणजे अप्पर बीट अप लोअर बीट डाऊन केलं. सी नंबर बघा. ॲड 9. 5 अँड 4 9. हे पण मुलांना माहिती आहे की 5 अँड 1 6 5 अँड 2 7 5 3 8 5 4 9, म्हणून मी डायरेक्ट 5 4 9 घेतले. लेस 5 अप्पर बीट 5 कट. देन लेस 3 बीट ऑल्सो कट. देन हाऊ मेनी रिमेनिंग 1. देन आन्सर इज 1. आता नेक्स्ट बघा. थोडंसं फास्ट करूया, म्हणजे व्हिडिओ आपल्याला कमी वेळेत पूर्ण पेज सॉल्व होईल. डी नंबर. ॲड 2 बीट्स घेतले. ॲड 1 बीट घेतला. अगेन ॲड 1 आहे, मग अगेन 1 बीट घेतला. देन हाऊ मेनी बीट्स देअर 4, म्हणजे आन्सर आलं 4. नेक्स्ट सम करताना हे बीट्स खाली घ्यायचे. ॲड 3 म्हणजे 3 बीट्स वर. ॲड 1 बीट्स वर. ॲड 5 म्हणजे अप्पर बीट खाली घ्यायचा. आन्सर इज 9. 5 4 9. ओके. आता एफ नंबर बघा. नेक्स्ट करताना आधी झूम करायचं तेवढंच. ॲड 1 अगेन ॲड 1 देन ॲड 2. देन आन्सर इज 4. ओके. नेक्स्ट ॲड 2 ॲड 1 ॲड 5 अप्पर बीट घेतला 5. आन्सर इज 8. नेक्स्ट ॲड 5 ॲड 1 ॲड 1. आन्सर इज 7. नेक्स्ट ॲड 5 ॲड 3 लेस 2 कट केले. आन्सर इज 6. 5 1 6. नेक्स्ट ॲड 3 ॲड 1 लेस 3 बीट कट. आन्सर इज 1. नेक्स्ट ॲड 4 लेस 1 ॲड 5. आन्सर इज 5 and 3 8. ओके. नेक्स्ट ॲड 1 अगेन ॲड 1 अगेन ॲड 1. देन व्हॉट इज द आन्सर 3. ओके. आता नेक्स्ट करूया. एम नंबर. ॲड 2 अगेन ॲड 2 देन ॲड 5. देन आन्सर इज 5 4 9. ओके. नेक्स्ट एन नंबर. ॲड 3 ॲड 1 ॲड 5. आन्सर इज 5 4 9. नेक्स्ट ॲड 4 ॲड 5
लेस 9, 9 कसे कट करणार? 5 6 7 8 9. आन्सर इज 0. एक पण बीट टच नाही आहे म्हणजे 0. नेक्स्ट बघा पी नंबर ॲड 6 5 1 6 ॲड 1. हा 1 नाही, नवीन घ्यायचा, हा नाही काउंट करायचा. ओके, ॲड 1 अगेन ॲड 1. आन्सर इज 8. नाव नेक्स्ट ॲड 7. 7 कसे घेणार? 5 6 7. देन ॲड 1 अगेन ॲड 1. आन्सर इज 9. क्यू नंबर आन्सर 9. नेक्स्ट आर नंबर बघा ॲड 8 5 3 8 लेस 1 1 कट अगेन लेस 1 अगेन लेस 1. ओके, आन्सर इज 6 5 1 6. एस नंबर बघा ॲड 6 5 1 6 ॲड 1 डायरेक्ट 1 ॲड 2 डायरेक्ट म्हणजे एकदम घेतले म्हणून. आन्सर इज 9. ओके, टी नंबर ॲड 1 ॲड 2 म्हणजे नवीन 2 बिट्स घ्यायचे, हा 1 नाही काउंट करायचा, नवीन 2 बिट्स घ्यायचे. देन ॲड 5. आन्सर इज 5 3 8. ओके, फर्स्ट लाईन झाली. जेव्हा आता सेकंड लाईन सॉल्व करणार आहे तेव्हा ॲबॅकस सेकंड लाईनच्या वर घ्यायचं. ओके, ही अशी पद्धत असते ॲबॅकस जेव्हा बीट्स आपण घेतो, सम्स करतो म्हणजे स्पीड वाढतो मुलांचा याच्यामुळे. ओके, तेवढंच झूम केलं बघा मी. आता सेकंड लाईनचं ए नंबर सम ॲड 1 ॲड 2 ॲड 1. आन्सर इज 4. ओके, नेक्स्ट ॲड 5 ॲड 2 ॲड 1. आन्सर इज 8. नेक्स्ट ॲड 2 ॲड 5 लेस 6. 6 कसे कट करणार? मग आधी 5 कट करणार नंतर 1. 6 कट केले. ओके, आन्सर इज 1. नेक्स्ट ॲड 6 5 1 6 ॲड 3. हा 1 नाही काउंट करायचा, खालचे 3 बिट्स घ्यायचे. देन लेस 5 अप्पर बीट 5 कट. आन्सर इज 4. नेक्स्ट ॲड 7. 7 कसे? 5 6 7 लेस 5 अप्पर बीट 5 कट. देन लेस 1 1 ऑल्सो कट. आन्सर इज 1. ई नंबर 1. आता एफ नंबर ॲड 1 अगेन ॲड 1 अगेन ॲड 1. डबल डबल सम्स पण असतील काही ठिकाणी. ओके, 3. नेक्स्ट बघा ॲड 2 अगेन ॲड 2 लेस 2. आन्सर इज 2. नेक्स्ट बघा ॲड 5 ॲड 3. मग ॲड 0 आहे, 0 म्हणजे काहीच घ्यायचं नाही ॲबॅकसवर, नथिंग. ओके, आन्सर इज 8 5 3 8. नेक्स्ट ॲड 4 लेस 1 लेस 1. आन्सर इज 2. आय नंबर 2. आता जे नंबर बघा ॲड 9 लेस 5 लेस 1. आन्सर इज 3. आता के नंबर ॲड 6 5 1 6 ॲड 1 नवीन घ्यायचा 1 अगेन ॲड 1. आन्सर इज 8. नेक्स्ट ॲड 2 2 बिट्स घेतले. ॲड 1 1 घेतला अगेन ॲड 1 अजून एक 1 घ्यायचा. आन्सर इज 4. ओके, नेक्स्ट ॲड 7 7 5 6 7. देन ॲड 2 2 बिट्स घ्यायचे खालचे आणि लेस 5 अप्पर बीट 5 कट. आन्सर इज 4. नेक्स्ट ॲड 8 8 5 3 8 ॲड 1 1 घेतला लेस 1 1 कट. आन्सर इज 8. नेक्स्ट ॲड 9 9 बिट्स घ्यायचे. लेस 1 1 कट अगेन लेस 1 अगेन 1 कट. आन्सर इज 7. नेक्स्ट ॲड 4 लेस 1 अगेन लेस 1. आन्सर इज 2. आता क्यू नंबर चालू आहे. ॲड 5 ॲड 1 अगेन ॲड 1. आन्सर इज 7. आता आर नंबर बघा ॲड 6 5 1 6 लेस 5. देन ॲड 1. आन्सर इज 2. नेक्स्ट ॲड 5 ॲड 1 अगेन ॲड 1. आन्सर इज 5 6 7 7. ओके, टी नंबर बघा ॲड 3 ॲड 5 ॲड 1. आन्सर इज 5 4 9. ओके, सेकंड लाईन पण डन झाली आपली. तर ह्याच्यात कुठे फॉर्म्युला नाही आहे ॲक्च्युली. सम्समध्ये काही सममध्ये फॉर्म्युले आहेत, आपण बघूया. नेक्स्ट थर्ड लाईन
ए नंबर सम, एवढंच मी झूम केलं आहे. ए नंबर सम बघा, ॲड 5, ॲड 2, ॲड 1, अगेन ॲड 1. आन्सर इज 5 4 9. ओके. नेक्स्ट बघा, बी नंबर ॲड 1, अगेन ॲड 1, ॲड 2, 2 बिट्स घेतले, ॲड 5. आन्सर इज 9. नेक्स्ट सी नंबर ॲड 3, लेस 1, लेस 2, ॲड 3, 3 बिट्स घ्यायचे, आन्सर इज 3. सी नंबर 3. डी नंबर ॲड 2, अगेन ॲड 2, ॲड 5, लेस 7, 7 कसे कट करणार मग, 5 6 7. आन्सर इज 2. आता ई नंबर ॲड 1, ॲड 2, ॲड 3. बघा आता इथे 3 आलं की नाही, इथे 3 नाही होणार आहे ना, इथे फॉर्म्युला आहे ॲक्च्युली, ते चुकून हे सम आलं आहे. ओके. इथे लेस 3 केलं तरी चालेल, किंवा हे समवरती डॅश करून घ्या लाईन, या सममध्ये फॉर्म्युला आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, ॲड 5, ॲड 2, लेस 1, लेस 4. या सममध्ये सुद्धा फॉर्म्युला आला आहे. ॲक्च्युली हे सम होतं, पण अजून त्यांचे फॉर्म्युले झालेले नाही आहेत, त्यामुळे ह्या ई आणि एफला पण डॅश केली मी. नेक्स्ट बघा, ॲड 3, ॲड 1, लेस 1, लेस 3. आन्सर इज 0. आता एच नंबर बघा, ॲड 5, ॲड 1, लेस 3. तर याच्यातसुद्धा फॉर्म्युला आहे एच नंबरमध्ये. जरा ह्या लाईनमध्ये फॉर्म्युले आलेत, एच नंबरला पण मी डॅश केलं आहे. आता आय नंबर बघा, ॲड 5, ॲड 3, ॲड 1, लेस 1. आन्सर इज 8. नेक्स्ट जे नंबर बघा, ॲड 1, ॲड 2, ॲड 3. इथे सुद्धा फॉर्म्युला आहे, याला पण डॅश करून घ्या. के नंबर बघा, ॲड 5, ॲड 2, लेस 1, लेस 4. जे आणि के. ओके. आता ह्याच्यातसुद्धा फॉर्म्युला होता. एल नंबर बघा, ॲड 7, लेस 5, ॲड 7, 5 6 7, लेस 9, 5 4 9 कट. आन्सर इज 0. आता एम नंबर, ॲड 6, 5 1 6, ॲड 3, ॲड 0, 0 म्हणजे काहीच करायचं नाही, लेस 3, डायरेक्ट कट. आन्सर इज 6. ओके. एन नंबरला मी ऑलरेडी डॅश करून दिलं आहे, पण ठीक आहे, दाखवते तुम्हाला परत एकदा करून. ॲड 9, ॲड 4. ह्याच्यात फॉर्म्युला आहे एन नंबर, म्हणजे हे टोटल या लाईनमध्ये 6 सम्स असे ज्याच्यात फॉर्म्युला येतो आहे. ओ नंबर बघा, ॲड 8, ॲड 1, ॲड 2. आता ॲड 2 म्हणजे इथे सुद्धा फॉर्म्युला आहे, ॲट 10 लेस 2 असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, त्यांना नेक्स्ट इयरला आहे ते फॉर्म्युले. आता नेक्स्ट बघा, पी नंबर, ॲड 5, लेस 5, ॲड 4, लेस 4. आन्सर इज 0. क्यू नंबर बघा, ॲड 8, 5 3 8, ॲड 1, लेस 4, ॲड 4. आन्सर इज 5 4 9. आता नेक्स्ट बघा, आर नंबर, ॲड 7, 5 6 7, ॲड 2, अगेन ॲड 2. तर याच्यातसुद्धा आहे फॉर्म्युला. नेक्स्ट बघा, एस नंबर, ॲड 5, ॲड 1, ॲड 1, ॲड 2, 9. नेक्स्ट टी नंबर, ॲड 1, ॲड 1, ॲड 5, ॲड 1. आन्सर इज 8. ओके. तर याच्यामध्ये ई एफ एच जे के एन ओ आणि आर, तर ह्या 7 8 सम्समध्ये फॉर्म्युले, त्यामुळे ही सम्स करू नका. ओके. आता नेक्स्ट बघूया लाईन, 4th लाईन चालू आहे. ॲड 6, ॲड 1, ॲड 1, लेस 3. ए नंबर आन्सर इज 5. ओके. नेक्स्ट बघा, बी नंबर, ॲड 5, ॲड 1, ॲड 1, लेस 5. आन्सर इज 2. बी नंबर आन्सर 2. सी नंबर, ॲड 5, ॲड 4, ॲड 5, लेस 4, ॲड 2. आन्सर इज 7. नेक्स्ट बघा, डी नंबर, ॲड 3, लेस 1, ॲड 2, ॲड 5. आन्सर इज 9. ओके. ई नंबर, ॲड 2, ॲड 2, ॲड 5,
लेस 7. 7 कसे कट करणार? 5 6 7. आन्सर इज 2. नेक्स्ट बघा F नंबर. ॲड 1, ॲड 2, ॲड 1, ॲड 5. आन्सर इज 5 4 9. नेक्स्ट बघा G नंबर. ॲड 5, ॲड 2, ॲड 1, ॲड 1. अगेन आन्सर इज 9. 5 4 9. H number. Add 3, add 1, less 2, add 1. Answer is 3. H number 3. I number. Add 5, add 1, less 5, add 1. Answer is 2. I number 2. J number बघा आता. Add 9, less 1, less 3 आणि add 2. Answer is 5 6 7. Next K number. Add 6, add 3, add 6, add 3, 3 bits direct, less 4 direct cut, add 2. Answer is 5 6 7. L number बघा. Add 1, add 8, 5 3 8, less 2, 2 cut, add 1. Answer is 5 3 8. M number बघा आता. Add 2, add 6, 5 1 6 है ना, less 5 5 cut, add 1 direct. Answer is 4. M number 4. N number. Add 1, add 8, 8 5 3 8. म्हणजे हा 1 नाही काउंट करायचा, 5 खालचा घ्यायचा, 6 7 8. ओके. देन लेस 5 5 कट, लेस 3 3 कट. आन्सर इज 1. N number 1. O number. Add 1, add 5, add 3, less 5 5 cut. Answer is 4. Next P number. Add 2, add 5, less 6 6 कसे कट करणार? 5 1 6. Then add 3. Answer is 4. Q number बघा. Add 6, 5 1 6, add 3, less 5, less 4. Answer is 0. R number बघा. Add 7, 5 6 7, less 5 cut direct, less 1 cut, again less 1. Answer is 0. Now S number. Add 1, add 1, add 2, less 1. Answer is 3. S number 3. T number बघा आता. Add 4, add 5, less 3 3 कट केले, add 1. Answer is 7. ओके. 4th लाईन पण झाली आपली. आता नेक्स्ट बघा. 4th लाईन कंप्लीट. आता ही 5th लाईन आहे. चल 5th लाईन. ए नंबर सम बघा. आधी झूम करून घेतलं. ॲड 6, लेस 6, ॲड 3, ॲड 1. आन्सर इज 4. बी नंबर. ॲड 8, 5 3 8, लेस 5, ॲड 1, ॲड 5. आन्सर इज 5 4 9. सी नंबर बघा. ॲड 9, 5 4 9, लेस 8, 5 6 7 8. कट केले. ॲड 3 3 बिट्स घेतले, लेस 4 डायरेक्ट कट. आन्सर इज 0. आता डी नंबर बघा. ॲड 8, 5 3 8, लेस 7, 5 6 7 कट केले. ॲड 5 अप्पर बीट 5, देन लेस 6 5 6 कट. आन्सर इज 0. आता ई नंबर बघा. ॲड 9, 5 4 9, लेस 8, 5 6 7 8 कट. ॲड 3 3 बिट्स डायरेक्ट, ॲड 5 डायरेक्ट. आन्सर इज 9. ई नंबर 9. एफ नंबर बघा. ॲड 7, लेस 6 5 1 कट, ॲड 5 डायरेक्ट, लेस 1 म्हणजे 1 कट. आन्सर इज 5. एफ नंबर 5. आता जी नंबर बघा. ॲड 2, ॲड 7 5 6 7. ओके. लेस 4 4 कट केले, लेस 5 5 पण कट केले. आन्सर इज 0. जी नंबर. आन्सर इज 0. आता एच नंबर बघा. ॲड 5, ॲड 3, लेस 7 5 6 7 कट, देन ॲड 2. हा 1 नाही काउंट करायचा, नवीन 2 घ्यायचे. ओके. आन्सर इज 3. आता आय नंबर बघा. ॲड 5, ॲड 2, लेस 7 5 6 7 कट, देन ॲड 1. आन्सर इज 1. जे नंबर बघा. ॲड 4 4 बिट्स घेतले, लेस 3, ॲड 8 8 कसं घेणार? 5 6 7 8, लेस 1. आन्सर इज 8. नाव के नंबर. ॲड 7 5 6 7, लेस 6 5 1 6 कट, ॲड 5
लेस 5. आन्सर इज 1. के नंबर 1. एल नंबर बघा आता. नेक्स्ट करताना बीट्स खाली आणायचे, वरचे वरती खालचे खालते. एल नंबर ॲड 1, ॲड 8, 5, 6, 7, 8. लेस 7. आधी 5 कट, 6, 7 कट, देन ॲड 1. आन्सर इज 3. एल नंबर 3. परत हे बीट्स जागेवर न्यायचे. एम नंबर ॲड 2, ॲड 7, 5, 6, 7. लेस 4, 4 कट, लेस 5, 5 पण कट. आन्सर इज 0. एम नंबर 0. एन नंबर बघा आता. ॲड 6, ॲड 3, 1, 2, 3. लेस 7, 5, 6, 7 कट, देन ॲड 2. आन्सर इज 4. एन नंबर आन्सर इज 4. नेक्स्ट बघा ओ नंबर ॲड 9, लेस 8, 5, 6, 7, 8 कट, देन ॲड 3. हा नाही काउंट करायचा. 1, 2, 3. देन ॲड 5. आन्सर इज 9. पी नंबर बघा. ॲड 8, 5, 6, 7, 8. लेस 7, 5, 6, 7 कट, ॲड 3. 1, 2, 3. लेस 1, डायरेक्ट कट. आन्सर इज 3. क्यू नंबर ॲड 9, 5, 6, 7, 8, 9. लेस 3. 1, 2, 3. लेस 3 कट, देन ॲड 1. डायरेक्ट अगेन ॲड 1. आन्सर इज 5, 6, 7, 8. ओके. नेक्स्ट बघा. आर नंबर ॲड 9, लेस 6, 5, 1 कट, ॲड 5. डायरेक्ट लेस 8, लेस 8, 5, 6, 7, 8 कट. आन्सर इज 0. आता एस नंबर बघा. ॲड 3 बीट्स घेतले. ॲड 6, 5 and 1, 6. लेस 7, 5, 6, 7 कट, देन ॲड 2. 1, 2. आन्सर इज 4. नेक्स्ट टी नंबर ॲड 5, ॲड 4, लेस 4, ॲड 2. आन्सर इज 7. ओके. तर आता आपण हे पेज सॉल्व करून झालेलं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला आन्सर चेक करण्यासाठी. तर यातलं फर्स्ट रोमध्ये तर नाही आहे, सेकंड रोमध्ये पण फॉर्म्युला नाही आहे, थर्डमध्ये फक्त जिथे आहे तिथे मी मेन्शन केलं आहे. ओके. तर मुलांना डेली 1 पेज तरी सॉल्व करायला सांगा, जेणेकरून त्यांची प्रॅक्टिस चांगली होईल. आणि 2 पेपर्स त्यांच्याजवळ नेहमी बॅगेत ठेवा, म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस घ्यायला. ओके. थँक्यू.